काय म्हणतो मनमीत? 50 प्रयोग. अरे थांब तरी. 50 प्रयोग. 50 शोला. क्या बात आहे. या माणसाचा चेहरा आला पाहिजे. 50 शो विनोद केलेला आहे. कलाकारांना मेकअप करून करून त्यांचंही टायमिंग आणि पंच टाकायची कॅपॅसिटी सॉलिड झाली आहे. हो का? मग त्यांचा तर वेगळा आज आपण नमस्कार मामा, कशा आहेत? वा वा. बाळू चहा मामा मी कुठेही एकदा- पित नाही. चहाने ऍसिडिटी होते, पण बाळू मामांचा चहा मी पहिल्याशिवाय प्रयोग करू शकत नाही. ओके. दातेने पण मस्त एक बाईट दिलाय आपल्याला. हो काय? फुल फॉर्मल सेटवर क्या बात बसून इंटरव्ह्यू देते. सगळ्यांना आज जोश आलाय. हा ना. बरं. संतोष, काय म्हणायचंय? तुम्ही आधीच लय घोड्यावर बसलाय. तू काय? मीच आहे तो घोडा. त्याच्यावर बसलेत सगळे. मी एका बाजूला गरम पाणी, एका बाजूला चहा पितोय. भारी. दादा, एनिथिंग यू वॉन्ट टू से? हाऊ आर यू? 50 प्रयोग. नॉट आउट बॅट्समन आहे. IPL ची चालूच आहे, पण आमचाही प्रयोग 50वा नॉट आउट बॅट्समन. याच्याही पुढे 100च्या पुढे चाल करू एवढी गॅरंटीड आहे. माझ्या पूर्ण कलाकार पूर्ण मेहनत घेत आहेत. अतिउत्तम चाललेलं आहे. प्रेक्षकांचा पण अतिउत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल Thank you, सर्वांचं बाबा. अभिनंदन. विकास, काय बोलायचं तुला? पहिल्यांदा चिअर्स 50व्या प्रयोगासाठी चिअर्स सगळ्यांना. cheers. आणि आज मी 50व्या प्रयोगाचा 50वा चहा मेकअप घेतोय. करतोय अच्छा. आणि खूप एक्सायटेड आहे, खूप हॅपी आहे. कारण पहिला प्रयोग आम्ही शिवाजी मंदिरलाच केला होता आणि आता 50वा प्रयोग परत शिवाजी मंदिरला आम्ही करतोय. त्याच्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं फिलिंग येत आहे. तुझ्या शोचं नावासारखं. येस, माझ्या शोचं नाव होतं वर्तुळ. प्रमोशन बघा बघा. पूर्ण होत आहे आणि खूप आनंदी आहोत, खूप हॅपी आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला प्रेक्षकांसाठी मेसेज द्यायचा की प्रेक्षकांचे मनापासून आभार की जो रिस्पॉन्स तुम्ही आम्हाला गेले 50 प्रयोग दिला आहे तो अतिशय आम्हाला उत्साह देणारा आणि खूप उत्साहवर्धक असा होता. याही पुढे तुम्ही आम्हाला असेच प्रोत्साहन देत राहाल अशी खात्री आहे. आणि असेच आज 50 प्रयोग झालेत, असेच 500, 1000, 1500 प्रयोग या नाटकाचे होत राहोत अशी मी स्वामी चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि येस, 50वा प्रयोग आहे, त्याच्यामुळे येत आहे ना, वाट बघतो. दिस इज मयूर, तूच राहिलंयस. काय बोल काहीतरी यार. ब्लॉग टाकू आपण. काय नाही, खूप मस्त वाटतंय. 50वा प्रयोग होतोय आणि एनर्जी द्यायला बाळू मामांचा चहा आलेला आहे. त्यामुळे आता प्रयोग खणखणीत होणार आहे आणि ऑल द बेस्टचे जसे 4000 अधिक प्रयोग झाले. नटराजाकडे प्रार्थना करतो की आमच्या टीमचे हजारो प्रयोग. थँक्यू. अँड दिस इज द फर्स्ट माइलस्टोन. 58 शो इज द फर्स्ट माइलस्टोन. अजून आम्ही खूप पुढे जाऊ. मेनी मोर टू कम. Yes, thank you. तथास्तु गाईज. चलो. नाही मी त्याची आलो संध्याकाळी दुपारी आलो हाय. Hello. हेलो. You कसं were the one who वाटतंय? was banging the door so hard. एग्जैक्टली. तर कैसा लग रहा है आपको 50th शो? It feels so amazing and ऐसे फर्स्ट प्रयोग के वक्त सोच रही थी कि अरे हो पाएगा कि नहीं, कर पाऊंगी कि नहीं. एंड लुक, टुडे इट्स द 50th प्रयोग. ओ माय गॉड, द डील ब्रेकर. तो ऑल द बेस्ट. थैंक यू. चलो, सी यू इन अ बिट. बाय. सी यू. बाय बाय. मी नाही, मी theater वाला आहे. तो क्या बोलना चाहोगे दादा? बोलो. अरे बोलो कुछ तो. आप तो ये नाटक के सेटिंग वाले हो. तू कशाला लपतोयस मग? त्याला मी एकटाच दिसेन त्या कॅमेऱ्यात म्हणून. काय करताय तुम्ही? ऑल द बेस्ट बद्दल बोलायचं. तोच काढतोय. बोलायचंय मग बोल ना. ऑल द बेस्ट. अरे वाह, क्या ही बोला. वाह. ऑडियंस को ये बताया कि नाटक का नाम ऑल द बेस्ट है. तो आमचा लाईट्स बघतो
अरे वेगळ्या खूप गोष्टींवर प्रकाश पाडायचा आहे आपल्याला. ये ना नाही त्याला नंतर नंतर बघ. इकडे नंतर set वर पकडूया. आहे. हा आलोच. तुला फॉलो करतोय मनमीत मी. आमचा सेट अजून लग्न बाकी आहे 50 असं? प्रयोग झाले तरी अजून चकाचक आहे. हो इंडीड. आमचे सगळे बॅकस्टेजचे कलाकार फार काय म्हणू आपण फोकस्ड आहेत आणि फार काळजी घेणार आहेत, त्यामुळे आमचा सेट एवढा छान आहे. वाव. जराही डाग नाही, काही नाही. अजिबातच नाही. बघ ना, हे बघ किती क्लीन आहे बघ. हे बघ म्हणजे इतका सुंदर असा काय म्हणतात त्याला, याच्याने काय कळतं की आम्ही गावागावात जाऊन प्रयोग केले. नुसते शहरात केले असते त्याची अवस्था नसती. आम्ही गावागावात गेलो, बसवर असतो हा सेट, त्यामुळे जरा पण आता डागडूची करणार आम्ही, कारण की आम्हाला 50 नाही 500 प्रयोग करायचे. आय गेस मैं वीडियो में देख. तो मराठी बोलतो. खूप एक्साइटेड आहे, खूप नर्वस आहे, खूप कामं आहेत आणि आय एम व्हेरी हॅपी अँड नर्वस. ओ माय गॉड, एव्हरीथिंग इज टुगेदर. ओके, येस, लेट्स पीस आउट. सी यू. हाय फ्रेंड्स, दिस इज माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही 50व्या प्रयोगाला आलो आहोत. ऑल द बेस्टच्या. रिअली एक्साइटेड. कसं वाटतं तुला? इथे नको काय, इथे काय अरे बोल तरी. दाते भाऊ, एनिथिंग? 50व्या प्रयोगाच्या हार्दिक शुभेच्छा. मला नाही रे, लोकांना बोल. कोणालाही जे असं बोलता बोलता बोलत नाही. पेजवर आता हे ऑल द बेस्टच्या पेजवर आम्ही टाकणार, तर कसं हे बोलणार हार्दिक शुभेच्छा? एवढंच काय काही बोल. सेटवर बसतो. अच्छा, सेटवर बसून असं तुला फॉलो करायचं का आम्ही? ओ माय गॉड, दाते इज इन फॉर्म. हा बोल. श्री शिवाजी मंदिर येथे आज आमच्या नाटकाचा ऑल द बेस्ट या नाटकाचा 50वा प्रयोग आहे. त्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांना लाख लाख शुभेच्छा, तसेच कलाकारांना आणि आमची सगळी बॅकस्टेज मंडळी यांना लाख लाख शुभेच्छा. मला तर खूपच छान वाटतंय. तसं पाहिलं तर ऑल द बेस्ट म्युझिकल, ऑल द बेस्ट 2 आणि हे ऑल द बेस्ट. तसं एक प्रकारे माझं 3रं वर्जन आहे, 3री सिरीज म्हटली तरी चालेल. खूप छान वाटतंय. एकच नाटक आणि किती नवनवीनता त्यात आपण आणू शकतो. असं एक मूर्तिमंत ज्वलंत उदाहरण हे नाटक आहे. नमाल आहे, बघा तुम्ही सहकुटुंब सहपरिवार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. मस्त करा. ऑल द बेस्ट. मनमीत सर्व रसिक प्रेक्षकांनी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा. Thank you, Tony. And the 2 Indian openers out in the centre. Big task ahead of them. Slightly more weight. Very close. That's up in the air. He can finish this year.
बस खूप आनंद होतोय. आम्ही फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात या नवीन संचातलं नाटक ओपन केलं होतं ऑल द बेस्ट. तेव्हा खरं तर खूप टेन्शन होतं. म्हणजे ऑल द बेस्ट असं नाटक आहे ना की खूप असं एनर्जेटिक ॲक्टर, टायमिंगचा सेन्स असलेला, कॉमेडीचा सेन्स असलेले असे हवेत. आणि त्यात परत एक व्यावसायिक रंगभूमीवर नाटक करायचं झाल्यानंतर उपलब्धता त्यांची असेल. ऑल द बेस्ट आहे, विनोदी नाटक आहे, त्याचे प्रयोग जास्त होऊ शकतात. तर जे प्रयोग लागले तर तिथे कलाकार उपलब्ध हवेत अशी सगळी टीम मी गोळा केली होती. आणि पहिल्या प्रयोगाला आम्हाला जो तुफान रिस्पॉन्स म्हणजे रसिकांचा लाभला, म्हणजे हाऊसफुल पण होतं आणि जे उपलब्ध होते त्यांना इतका प्रयोग आवडला की मग मला लक्षात आलं की त्याचे प्रयोग होतील पुढे. आणि तेच आज आम्ही अनुभवतोय. अवघ्या म्हणजे 3 महिन्यात आमचा हा 50वा प्रयोग साजरा होतोय आज शिवाजी मंदिरला. आणि तोही तुडुंब गर्दीत आहे. शिवाजी मंदिर पॅक आहे आणि सगळे लोक तुफान एन्जॉय करतायत नाटक. त्यामुळे आनंद आहे की पुन्हा एकदा ते मॅजिक क्रिएट करू शकलो मी. जे पहिली टीम ही काय ऑल द बेस्टची लोकांच्या डोक्यातून जाणार नाही आहे. आणि म्हणजे हे खूप असं अभिमानास्पद आहे एखाद्या लेखक दिग्दर्शकासाठी. हे कितीतरी आनंदाची गोष्ट आहे की अंकुश चौधरी, भरत जाधव आणि संजय नार्वेकर, संपदा कुलकर्णी यांनी जे पहिल्या 1000 प्रयोगात मॅजिक केलं होतं ते लोकांच्या आजही डोक्यात तसंच्या तसं बसलेलं आहे. तसं असूनही तेवढ्याच लेवलला जेव्हा एखादी टीम स्वीकारली जाते लोकांकडून, रसिकांकडून, तेव्हा तेही मॅजिकल आहे. म्हणजे हा अनुभव मला खूपच आनंद, समाधान देऊन जातो आहे. आणि त्यामुळे पुढे ह्याचे प्रयोग होतील. 4500 प्रयोगांच्या टप्प्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे मराठीत 5000 हवा आणि 12 भाषेत मिळून 10,000 हवा असं एक स्वप्न बघून हा प्रवास सुरू केला आहे. आणि रसिकांचा आशीर्वाद असाच राहिला तर मला अगदी खात्री आहे की लवकरच आम्ही तो टप्पा गाठू. आणि मधल्या या दिवसांमध्ये, या 2.5-3 महिन्याच्या काळात रिव्ह्यूज लिहून आले नाटकाचे. लोकसत्ता या प्रतितयश जे मानाचं वर्तमानपत्र आहे त्याच्यात ज्येष्ठ समीक्षक पत्रकार रवींद्र पात्रे यांनी नाटकाबद्दल लिहिलं. आणि त्यात त्यांनी खूप नाटकाची तारीफ केली, कलाकारांची तारीफ केली. आणि मलाही वैयक्तिक असं खूप वाटतं की कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ती सगळी अशी स्टेजवर दिसते. त्यांचं टायमिंग, त्यांची एनर्जी, 2-2 प्रयोगही ते लाईनीत करतायत. आता महाराष्ट्रभर आमचे दौरे चालू झाले. मनमित पेम, मयुरेश पेम ही माझी 2 मुलं ह्याच्यात आहेत. विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री हे कलाकार आहेत. आणि मला सांगायला खूप असा आनंद होतो आहे की मयुरेश हा मुख्याच्या भूमिकेत असूनही त्याने तोड असा परफॉर्मन्स दिलेला आहे. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे एक्सप्रेशन याची बाहेर तारीफ होते. मयुरेश आणि मनमित यांच्या ट्युनिंगबद्दल बाहेर लोकांना ते खूप आवडते आणि त्याच्याबद्दल खूप चर्चा होते. म्हणजे त्याबद्दल मी सांगेन की ऑल द बेस्ट 2 जेव्हा मी केलं, म्हणजे ऑल द बेस्ट 2 हे सर्वस्वी वेगळं नाटक आहे. आंधळा मुका बहिरा ही कॅरेक्टर्स घेऊन वेगळं कथानक असलेलं, वेगळी स्टोरी असलेलं एक वेगळं नाटक आहे. त्याचा पहिल्या ऑल द बेस्टशी काही संबंध नाही. त्या नाटकात मयुरेश बहिरा होता आणि मनमित मुका होता. आणि त्या तालमीत मी ह्या दोघांची आणि त्या प्रयोगात या दोघांची केमिस्ट्री पाहिली होती. आणि मला ते मॅजिक समजलं होतं, जाणवलं होतं की हे दोघांचं एकमेकांशी एक ट्युनिंग चांगलं आहे, तुफान आहे आणि हे आपण इथे आणू शकतो. आणि म्हणूनच मी त्यांना इथे कास्ट केलं होतं आणि ते वर्क झालं. आज त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल बाहेर
अत्यंत चांगलं बोललं जातं. रसिक खूप त्यांची तारीफ करतात. त्यामुळे आनंद होतो. आणि असेच प्रयोग आता आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे तुमचा आशीर्वाद आता जसा लाभला, आधी जसा लाभला, तसाच आम्हाला लाभत राहो आणि आम्ही तुमची सेवा, तुमची करमणूक ही सतत आयुष्यभर करत राहू, हीच श्री गजानन चरणी आणि रंगभूमी चरणी प्रार्थना. धन्यवाद. ते दोघं माझ्याकडनं फोन काढून घ्यायचा प्लॅन करतायत, म्हणून ना यांच्यावर नजर ठेवत बोलावं लागतंय. तेल घालून नजर ठेव. हो ठेवतो. फोन ठेवतोय? नाही तू बोल. ओरडायचं आणि फोन काढून द्यायचा. मी इथेच उभा राहणार. जास्त वेळ घेत नाही. अख्खा नाटक एक वाक्य बोलला ना, ऍटलीस्ट एक तरी वाक्य त्याला बोलू. नमस्कार. केक कट करायचं. सर्वप्रथम आजचा आमचा 50वा प्रयोग आहे, त्याच्यासाठी तुम्ही हाऊसफुल रिस्पॉन्स दिला. आमच्या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि सर्वा श्री देवेंद्र पेम सर, एकदा जोरदार टाळ्या. कसं वाटलं नाटक? खूप छान. 1993 31 डिसेंबर या दिवशी याच रंगमंचावर ओपन झालं होतं नाटक. त्यानंतर 4,500 प्रयोग साधारण झालेले आहेत आणि मग आता आम्ही ही सगळी गाडी पुन्हा सुरू केलेली आहे. मराठीत 5,000 हवं आणि 12 भाषेत नाटक झालं आहे, त्याच्यात 10,000 हवं असा एक प्रयोग करण्याचा, तिथपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. आणि असा जर तुमचा रिस्पॉन्स राहिला तर आम्हाला खात्री आहे की मी नक्की आजही अगदी 30 सीट्स आम्हाला हाऊसफुलला कमी पडल्या, पण नो प्रॉब्लेम. आधीपेक्षा बुकिंग वाढतंय, तर त्यामुळे हे सगळं तुमच्या हातात आहे. आम्ही आमच्या बाजूने प्रयोग चांगला करणं, जाहिरात करणं जेवढं शक्य आहे तेवढं करतोय. पण माउथ पब्लिसिटी याच्यासारखी जाहिरात नाही. तर तुम्हाला आवडलं आहे तर प्लीज म्हणजे तुम्ही सांगा तुमच्या मित्रमंडळींना. एक फोन, प्रत्येकाच्या फोनमध्ये 1000 नंबर तर आहेतच, तर त्यामुळे पुढचा प्रयोग आमचा हाऊसफुल होणं हे तुमच्यावरती खूप अवलंबून आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही सांगा. आणि थोडा इथे आजचा एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आम्ही इथेच केक कापतोय, तर एक एवढा वेळ थांबला, 2 मिनटं. त्याआधी पूजा सावंत यांना प्लीज, हे काही मंडळी आलेली आहे, ते 2-3 मंडळी सगळेच तुम्ही सेलिब्रिटी आहात आमच्यासाठी, पण एक वेगळा आनंद असतो जेव्हा आमच्याच क्षेत्रातले काही मंडळी समोर येतात. त्यामुळे पूजाला मी रिक्वेस्ट करतो. मी सर्व टेक्निकल क्रूला बोलवतो. जगताप सर, रत्नकांत जगताप यांच्याकडून संतोष, ओंकार, आमचे लाईट डिपार्टमेंट, आमचे मेकअप दादा संतोष,
विलास म्युझिक. जीवन सर प्लीज. मनीषा प्लीज. मनीषा केळकर या आपल्याला आलेले एक काळ त्यांनी इतका गाजवलाय आणि आज ते आमच्या प्रयोगाला आले. लवचिक बॉडी आहे तुमची. निर्माता संघ आहे त्यांचे अध्यक्ष संतोष काणेकर आहेत. त्यांचे वडील आलेले आहेत. त्यांनाही मी विनंती करतो. डोळ्यात पाणी आलं पाहिजे. फार सुंदर. थँक्यू. मी संगीता पेम यांना विनंती करतो त्यांनी रंगमंचावर. सगळे मिळून कामतोय आपण. थँक्यू सो मच. थँक्यू. येस येस. नाही थँक्यू व्हेरी मच.
येडे. आम्ही येतोय ना. या लवकर केक. सर अजून एक केक आलेला आहे. मनमीत मयूर राजा गायब झाला की काय? कापायचं का? या लवकर. हो. याचा फोटो घे ना. एकच फ्लॅश वाढव, फ्लॅश लाईट काय गायचं पण टाकलाय की गाइस आ जाओ सब लोग आ जाओ. मयूर quick. Two, three, four. Congratulations and celebrations. मैं चाल बता दिया. बहुत अच्छा. Thank you so much for coming. Very soon 100. मॅम तुमचं एक बाईट हवंय मला आता. दोन मिनिटं बोला फक्त. 2 मिनिटं नाही. स्पॉन्टेनियस कसं वाटतं 50th प्रयोग आहे म्हणून? ऑल दी बेस्टचा 50th प्रयोग खूप छान झाला आणि प्रेक्षकांनी जो काय आम्हाला उदंड प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल मी प्रेक्षकांची खूप आभारी आहे. मला असं वाटतंय की 50 नाही तर 5000 प्रयोग ह्या नाटकाचे